नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू IKD मॅथ्स अकॅडमी. आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत चॅप्टर नंबर 1 फॉर CET ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यातल्या क्रिटिकल थिंकिंगचे लास्ट 4 एक्झाम्पल्स. त्याच्यात 36 नंबरचे एक्झाम्पल आहे. 36 नंबरचे एक्झाम्पल आहे sin θ1 प्लस sin θ2 plus sin θ3 is equal to 3. Then cos θ1 plus cos θ2 plus cos θ3 is equal to question. म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि ही व्हॅल्यू विचारलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ABCD असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 3 2 1 0 3 2 1 0. तर विद्यार्थी मित्रांनो, इथला n आणि इथला n जर सेम असेल तर याचा अर्थ असा होतो की θ1 इज इक्वल टू θ2 इज इक्वल टू θ3. हा एक शॉर्टकट तुमच्या शॉर्टकटच्या शीट मध्ये मी प्रोव्हाइड केलाय. तुम्ही शॉर्टकटची शीट बघू शकता. जर इथं θ3 असेल आणि इथं 3 असेल तर याचा अर्थ θ1 θ2 θ3 तिघं सेम घ्यावे लागतील. मग अशा कोण व्हॅल्यू आहेत की ज्यांची व्हॅल्यू इथं पुट केली की 3 आन्सर येईल. या तिघांची व्हॅल्यू मला पुट करावं लागेल π/2 sin π/2 प्लस sin π/2 प्लस sin π/2. तिघांची व्हॅल्यू मी सेम पुट केली π/2 π/2 π/2. तर sin π/2 तुमचा 1 असतो प्लस 1 इक्वल टू किती झाला 3. म्हणजे θ इज इक्वल टू π/2 या ठिकाणी सिलेक्ट झाला. म्हणजे तिघं व्हॅल्यू सेम आल्या आणि मग तुमचा आन्सर 3 आला. तुम्ही या ठिकाणी 2 व्हॅल्यू पुट करू शकत नाही. तिघांच्या सेमच व्हॅल्यू तुम्हाला पुट करावं लागते. मग जर या ठिकाणी θ1 π/2 पुट केला तर cos π/2 0 cos π/2 0 cos π/2 0 म्हणजे याचा रिझल्ट किती आला 0. म्हणजे डी ऑप्शन इज द करेक्ट. त्याच्यानंतर आपण बघू 37 नंबरचे एक्झाम्पल. आता डिस्कस करू आपण 37 नंबरचे एक्झाम्पल. ते एक्झाम्पल त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4ab sin square theta. 4ab sin square theta. आणि आपल्याला काही कंडिशन दिलेल्या आहेत. इज पॉसिबल ओनली व्हेन A, B, C आणि D. A ऑप्शन आहे 2a इज इक्वल टू B, 2a इज इक्वल टू B. B ऑप्शन आहे A इज इक्वल टू B आणि C ऑप्शन आहे A इज इक्वल टू 2B आणि D ऑप्शन आहे A माइनस बी इक्वल टू 0. सॉरी, a इज इक्वल टू माइनस बी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याला आपण जरा सॉल्व करू. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4ab sin square theta त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. आपण हा 4ab इकडे घेऊन म्हणजे ते काय होईल a + b ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4ab इज इक्वल टू sin square theta. काय केलं सरांनी 4ab इकडे घेऊन आले. याचे एक्सपान्शन करा a² प्लस b² प्लस 2ab अपॉन 4ab इज इक्वल टू sin square theta. आता हा 4ab आपण सेपरेट देऊन टाकू. a² प्लस b² अपॉन 4ab प्लस 2ab अपॉन 4ab इज इक्वल टू sin square theta. इथून ab जर कॅन्सल केला 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे a² प्लस b² अपॉन 4ab इज इक्वल टू 1/2 इक्वल टू sin square theta. हे या ठिकाणी आपल्याला भेटलं. आता sin थीटाच्या बाबतीत एक कंडिशन तुम्हाला माहिती आहे. sin थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 असते. sin थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 असते. जर तुम्ही sin स्क्वेअर थीटा केलं तर तो लेस दॅन 1 येईल आणि या ठिकाणी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येईल. कारण स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो म्हणून तो 0च्या पुढे येणार आहे. जेव्हा या ठिकाणी साइनचा स्क्वेअर करतात तेव्हा साइन स्क्वेअर होतो, 1चा स्क्वेअर करतात तेव्हा 1 होतो. मग या ठिकाणी sin थीटाची व्हॅल्यू म्हणजे sin स्क्वेअर थीटा हा मॅक्सिमम 0 येईल. 0च्या पुढे जास्तीत जास्त 1 पर्यंत येईल कारण स्क्वेअर निगेटिव्ह राहत नाही.
नाही तुम्ही म्हणणार सर या ठिकाणी 0, या ठिकाणी -1, या ठिकाणी 1 आहे. साईनची व्हॅल्यू इथून इथपर्यंत राहील, मात्र साइन स्क्वेअरची व्हॅल्यू इथून इथपर्यंत राहील, कारण साइन स्क्वेअरची व्हॅल्यू इकडे येणार नाही. या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू साइन थीटा आहे आणि या ठिकाणी कोणती साइन स्क्वेअर थीटा, कारण साइन स्क्वेअर थीटा मिनिमम 0 येईल आणि मॅक्सिमम 1 येईल. तर या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असं म्हणू शकतो. बघा मी या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असतो, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. मग या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण दोन केस मध्ये पुट करू शकतो. केस नंबर 1 साइन स्क्वेअर थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. काय बोलले सर? साइन स्क्वेअर थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 4ab प्लस 1/2 लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता हा 1/2 तिकडे चालला जाईल, मायनस होईल, म्हणजे कसं होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 4ab इज इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 - 1/2. 1 - 1/2 किती होतात तुमचे? 1/2 होतात. मग सर या ठिकाणी काय येतील? देअरफॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 4ab लेस दॅन ऑर इक्वल टू 1 - 1/2. 2 2 जा 4. या 2 ने या 2 ला डिवाइड केलं 4 गेलं. आता या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 2ab लेस दॅन ऑर इक्वल टू 1. पुढे जर याला सॉल्व केलं तर ते बनेल तुमचं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 2ab. तो 2ab इकडे येईल, म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आहे तुमचा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आता या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, मग आपण नेमकं लेस दॅन घ्यायचं का इक्वल टू 0 घ्यायचं? विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्टेटमेंट मी बोलतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे. a मायनस b ब्रॅकेटच्या स्क्वेअर आहे, ब्रॅकेटच्या स्क्वेअर लेस दॅन 0 येऊ शकतो का? नाही. मग ब्रॅकेटच्या स्क्वेअर इक्वल टू 0 येऊ शकतो. मग या ठिकाणी तुम्ही म्हणणार a स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. तुम्ही लेस दॅन 0 म्हणू शकत नाही. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरला तुम्ही लेस दॅन 0 म्हणू शकत नाही. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरला तुम्ही इक्वल टू 0 म्हणू शकता, कारण स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. म्हणून तुम्ही लेस दॅन 0 नाही म्हटलं, फक्त इक्वल टू 0 म्हटलं. स्क्वेअर रूट घ्या दोघं साईडचं, हा a मायनस b इक्वल टू 0 येईल, म्हणजे a इज इक्वल टू b. या ठिकाणी a इज इक्वल टू b, b ऑप्शन इज द करेक्ट. तुम्ही ही केस जर सॉल्व केली तर इथं कोणताही ऑप्शन तुमच्या त्या ठिकाणी भेटणार नाही. चेक करू शकता. 0 लेस दॅन इक्वल टू साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय बोला? a प्लस b a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 4ab प्लस 1/2. हा 1/2 इकडे गेल्यावर काय होईल? मायनस 1/2 लेस दॅन इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 4ab. 2 2 4. हा 2ab तिकडे गेला, मायनस 2ab होईल, मायनस 2ab लेस दॅन इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मायनस 2ab इकडे गेल्यावर काय होईल? प्लस 2ab होईल, म्हणजे काय 0 लेस दॅन ऑर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. म्हणजे याच्यातून लक्षात आलं की a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर याचे एक्सपेन्शन काय? हे कोणाचे एक्सपेन्शन आहे? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येतो. जर तुम्ही स्क्वेअर रूट केलं तर a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे a प्लस b हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, म्हणजे a इक्वल टू तुमच्या मायनस b येऊ शकतो. a इज इक्वल टू तुमच्या काय? मायनस b. ग्रेटर दॅन 0 ना, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येईल. इथं इक्वल टू म्हणता येते. a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येईल, म्हणजे a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येईल. a प्लस b इक्वल टू 0 म्हणजे a इज इक्वल टू b तुम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी a इक्वल टू मायनस b तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि a प्लस b ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे. म्हणून b ऑप्शन इज द करेक्ट आन्सर.
आता आपण बघू त्याच्यातलं 38 नंबरचं एक्झाम्पल. पुढचे एक्झाम्पल आहे, फाइंड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ 12 sin θ minus 9 sin square θ. 12 sin θ minus 9 sin square θ. याची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. काय फाइंड करायची? मॅक्सिमम व्हॅल्यू. आपण काय करू, हा निगेटिव्ह वाला आधी लिहू, 9 sin square θ प्लस 12 sin θ. इथून मायनस साइन आपण कॉमन काढून घेऊ, म्हणजे मध्ये राहील 9 sin square θ minus 12 sin θ. आता या ठिकाणी आपण 12 ऍड करू, 4 ऍड करू. इथं 4 ऍड करायचा, मायनस 9 sin square θ मायनस 12 sin θ. इथं परत 4 ऍड करायचा. सर असं कसं काय? हा 4 आणि हा -4 तुमच्या काय म्हणजे कॅन्सल. हे ऍडजस्टमेंट आहे. हा 4 आणि हा -4 तुमच्या काय म्हणजे कॅन्सल. सर आता 4 आहे, 4 + 4 8 होतील. पागल झाले का तुम्ही? हा +4 आणि हा -4 कॅन्सल. आता याला व्यवस्थित जर तुम्ही लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार बघा, 4 मायनस, याला लिहू शकता तुम्ही 3 sin θ -2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय लिहू शकता तुम्ही याला? 3 sin θ -2 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 sin θ -2 ब्रॅकेट स्क्वेअर जर एक्सपांड केला तर तुमचे हे भेटेल बघा, पहिल्याचा स्क्वेअर 9 sin square θ -2 a म्हणजे 3 sin θ आणि b म्हणजे 2 प्लस b स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर. चेक करा बरं, हा तुमच्या 3 sin θ ब्रॅकेट स्क्वेअर, 3 sin θ ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करा, a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर, -2ab प्लस b स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा, म्हणजे 3 sin θ -2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे लक्षात घ्यायचं. हा फॉर्म्युला भेटायला पाहिजे म्हणून सरांनी 4 ऍड केला. कळलं का? म्हणजे याला जर तुम्ही एक्सपांड केला, 3 दुने 6 दुने 12, 3 to the 6 to the 12 बरोबर -12 sin θ भेटतो. याला स्क्वेअर केला की बरोबर 9 sin square θ भेटतो आणि याचा स्क्वेअर केला की बरोबर +2. आता मला सांगा, हा ही स्क्वेअर व्हॅल्यू आहे, ही तुम्हाला 0 किंवा 0 पेक्षा मोठी पुट करता येईल. म्हणजे ही जी व्हॅल्यू तुमची 0 किंवा 0 पेक्षा जास्तची, निगेटिव्ह येणार नाही. मग या ठिकाणी याची जेवढी मिनिमम व्हॅल्यू घेणार तुम्ही, या ब्रॅकेटची जेवढी मिनिमम व्हॅल्यू घेणार तेवढी याची व्हॅल्यू मॅक्सिमम होईल. लक्षात, याची व्हॅल्यू जेवढी कमी घेणार तेवढी याची व्हॅल्यू मॅक्सिमम. बघा, जर तुम्ही 4 मधून 0 मायनस केला, 4 मधून 0 करा, 4 मधून 1 करा, 4 मधून 2 करा, 4 मधून 3 करा, 4 मधून 4 करा, याचा आन्सर 4 येईल, याचे 3 येईल, याचे 2 येईल, याचे 1 येईल, याचे 0 येईल. म्हणजे हा तुम्ही मिनिमम करा, हा तुमचा मॅक्सिमम. हा तुम्ही मिनिमम केला की हा मॅक्सिमम आलाय बघा. म्हणजे याला तुम्ही मिनिमम करा, हा तुमचा मॅक्सिमम. मग हा मिनिमम किती राहू शकतो? स्क्वेअर आहे. स्क्वेअर मिनिमम किती राहू शकतो? स्क्वेअर मिनिमम 0 राहू शकतो. सर -1 घ्या ना स्क्वेअरला, स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. मग स्क्वेअर मिनिमम 0 राहू शकतो. मग याला मिनिमम घेतला की बरोबर हा काय येतो तुमचा मॅक्सिमम. बघा, मिनिमम 0 ला म्हणजे जर हा मिनिमम घेतला कोणता, हा ब्रॅकेट बघा, 4 मायनस ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मिनिमम घेतला बघा, आन्सर मॅक्सिमम आला. ब्रॅकेट मॅक्सिमम घेतला बघा, आन्सर मिनिमम आला. म्हणजे या ठिकाणी मॅक्सिमम रिझल्ट तुमचा 4 आहे आणि या ठिकाणी 4 ऑप्शन बी आहे. म्हणजे 38 नंबरच्या एक्झाम्पलचं बी ऑप्शन हा करेक्ट आहे. 38 नंबरच्या एक्झाम्पलचा बी ऑप्शन हा करेक्ट आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता राहिला आपलं 39 नंबरचं लास्ट एक्झाम्पल. कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन केलं तरच कळेल. सीईटी जेईचे विद्यार्थी थोडेसे एक्सपर्ट असतात, म्हणून या ठिकाणी स्लो स्पीडने न शिकवता तुम्हाला फास्ट स्पीडने शिकवलं जातं, जेणेकरून तुमचा टाइम वाचला पाहिजे. 39 नंबरचे एक्झाम्पल आहे, y = sin square θ प्लस cos raised to 4 θ. आणि तुम्हाला या ठिकाणी पाहिजे ऑल रिअल व्हॅल्यू ऑफ θ, म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय काय येऊ शकते. फाइंड θ. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. याला पूर्ण साइन मध्ये किंवा कॉस मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. कसं करता येईल बघा, तुम्हाला सांगतो. याला पूर्ण साइन किंवा कॉस मध्ये कन्वर्ट केलं की आपल्याला साइनची व्हॅल्यू काढता येईल. आता sin square θ आहे, ओके, याच्या बाजूला 1 आहे, = cos raised to 4 θ. 1 ची व्हॅल्यू काय?
साइन स्क्वेअर थिटा, बोला 1 चा फॉर्म्युला काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. या साइनला मध्ये पाठवा, साइन रेस टू 4 थिटा साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. हा 1 नंबरचा साइन रेस टू 4 आणि हा 3 नंबरचा कॉस रेस टू 4, यांना एका ब्रॅकेट मध्ये लिहा. साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. याचा एक फॉर्म्युला आहे, याचा काय फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. तुम्हाला हा फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये बघायला मिळेल. साइन रेस टू 4 कॉस रेस टू 4 आहे लागेल तुम्हाला काय लिहिता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि हा तुमचा साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज 1. निगेटिव्ह 2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर निगेटिव्ह साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. याला परत फक्त साइन मध्ये कन्वर्ट करायचं तर एक काम करावं लागेल तुम्हाला. 1 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. सर 4 कुठून आला, मी मल्टिप्लाय केला घरून, मग 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपला नियम काय असतो, डिवाइड पण करावा लागतो. 4 ला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर डिवाइड पण करावं लागतं. आता तुम्हाला माहिती आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय राहतो, 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय राहतो, 2 साइन थिटा कॉस थिटा. मग मला सांगा हा जो 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आहे याला तुम्ही जर असं लिहिलं तर 2 साइन थिटा कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 साइन चा स्क्वेअर साइन स्क्वेअर कॉस चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर, म्हणजे साइन 2 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल, म्हणजे साइन स्क्वेअर 2 थिटा असं लिहिता येईल. म्हणजे हा जो 4 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे याला तुम्ही साइन स्क्वेअर 2 थिटा लिहू शकता. कारण बघा 2 साइन थिटा कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर केला की हा भेटतो. 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटाचा स्क्वेअर साइन 2 थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर 2 थिटा. म्हणजे तुमचे सर या ठिकाणी नुसतात 1 मायनस साइन स्क्वेअर 2 थिटा अपॉन 4. आता तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटाची मी चालू सांगितली होती. साइन 2 थिटा हा मिनिमम मॅक्सिमम 1 असतो आणि मिनिमम 0 असतो. येथे जर तुम्ही स्क्वेअर केला साइन स्क्वेअर थिटा तो लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतो. कारण साइनचा स्क्वेअर हा 0 पेक्षा मोठा जाईल कारण निगेटिव्ह राहू शकत नाही. मग आता मला सांगा याची व्हॅल्यू जर तुम्ही 1 टाकली, मॅक्सिमम व्हॅल्यू 1 टाकली, याची व्हॅल्यू जर तुम्ही 1 टाकली तर तो रिझल्ट कसा होईल बघा. याची व्हॅल्यू जर 1 टाकली तर रिझल्ट कसा होईल 1 मायनस 1 अपॉन 4 म्हणजे काय आला 3/4. म्हणजे 3/4 या ठिकाणी आला. आणि याची व्हॅल्यू जर तुम्ही 0 टाकली तर सांगा मला 1 मायनस 0 म्हणजे किती आला 1. मग या ठिकाणी छोटी व्हॅल्यू कोणती आहे 3/4 आणि मोठी व्हॅल्यू कोणती 1. म्हणजे याचा अर्थ थीटाची व्हॅल्यू जर तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल तर थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू तुमची 1 भेटते आणि मिनिमम व्हॅल्यू 3/4 भेटते. म्हणजे 3/4 आणि 1 याच्या बिटवीनच्या व्हॅल्यू पण आपण थीटाचा घेऊ शकतो. म्हणजे थीटा 3/4 आणि 1 याच्या बिटवीन येईल. म्हणजे क्लोज इंटरवल 3/4, 1 ही कोणाची व्हॅल्यू आहे थीटाची. या ठिकाणी 39 नंबरचे एक्झाम्पल पण आपलं डिस्कस झालेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह थिंकिंगचे काही एक्झाम्पल सेंड करेल. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला आनंद होईल की आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.